मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, जानेवारी 2024 नवीन वर्षामध्ये बँका जवळजवळ 16 दिवस बंद असणार आहे। जानेवारी 2024 मध्ये बँका आहे आणि कोणकोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे, सरकारी सुट्टी कोणकोणत्या दिवशी राहील याबाबतची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, जानेवारी महिन्यात बँकाची सुट्टीचे जे काही यादी आहे किंवा जी काही सुट्टीचा क्रम आहे तो याप्रमाणे आहे। तर यामध्ये तुम्ही बघा, 1 जानेवारीला नववर्षाभिनंदन आहे, त्यामुळे 1 जानेवारीला देखील सरकारी सुट्टी असणार आहे। त्यानंतर 7 जानेवारीला रविवार आहे, म्हणजे सुट्टीचा दिवस आहे। त्यानंतर 11 जानेवारीला मिशनरी डे, जो मिझोरम राज्यामध्ये 11 जानेवारीला मिशनरी डे आहे, जो की ईसाई धर्माच्या स्थापनेच्या संदर्भातला हा दिवस असतो, त्यामुळे या दिवशी देखील सुट्टी आहे। तसेच 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती असेल, त्यामुळे त्या दिवशी 12 जानेवारीला पण सुट्टी असणार आहे। त्यानंतर 13 जानेवारीला दुसरा शनिवार आहे, त्यामुळे बँकाला सुट्टी राहणार आहे। त्यानंतर 14 जानेवारीला रविवार आहे। त्यानंतर 15 जानेवारीला पुन्हा पोगल म्हणून कशाची तरी सुट्टी आहे, जी की सरकारी सुट्टी या दिवशी देखील असणार आहे। त्यानंतर 16 जानेवारीला तुसू पूजा आहे, त्यामुळे 16 जानेवारीला देखील सुट्टी असणार आहे। त्यानंतर 17 जानेवारीला गुरु गोविंद सिंग यांची जयंती असल्यामुळे या दिवशी देखील सुट्टी असणार आहे। त्यानंतर 21 जानेवारीला रविवार आहे। त्यानंतर 23 जानेवारीला पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असणार आहे, त्यामुळे या दिवशी देखील सुट्टी आहे। त्यानंतर 25 जानेवारीला राज्य दिन आहे हिमाचल प्रदेशचा, त्यामुळे या दिवशी देखील संपूर्ण भारतभर सुट्टी असते। त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो, त्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये 26 जानेवारीला देखील सुट्टी असते। त्यानंतर 27 जानेवारीला चौथा शनिवार आहे, चौथ्या शनिवारी देखील बँकांना सुट्टी असते। त्यानंतर 28 जानेवारीला पुन्हा रविवार आहे, त्यामुळे पुन्हा सुट्टी असणार आहे। त्यानंतर 31 जानेवारीला आसाम राज्यामधील एक सण असतो मी दाम मी फी म्हणून, जो की आसाम राज्यामधील एक मोठा उत्सव असतो, त्यामुळे या दिवशी देखील बँकांना सुट्टी असणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जानेवारी 2024 मध्ये 16 दिवस बँका बंद असणार आहेत, त्याबाबत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण नेहमीच वेगवेगळ्या योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।